नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. भारतीय पोस्ट ऑफिसमार्फत आपल्याला माहीत असेल 44,228 पदांची मेगा भरती आलेली होती. यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका झालेल्या असतील किंवा तुम्हाला त्यामध्ये काही बदल करायचा असेल तर त्यासाठी पोस्ट ऑफिसने आता तुम्हाला ते ऑप्शन दिलेलं आहे. जी नोटिफिकेशन आलेली होती त्याच्यामध्ये देखील त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमचा फॉर्म आता एडिट करता येणार आहे. काल याची लास्ट डेट होती. ज्यांनी फॉर्म भरला आहे, कुठे फॉर्म भरला आहे, तुम्ही किती मार्क्स आहेत, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना समजेल की त्या ठिकाणी ज्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणच्या विद्यार्थ्याला किती मार्क्स आहेत. तर बघा, एडिट ॲप्लिकेशन इज इनेबल फॉर कॅन्डिडेट फ्रॉम 6 ऑगस्ट म्हणजे आजपासून त्या ठिकाणी 8 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्हाला फॉर्म तुमचे आता एडिट करता येणार आहेत. तर ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नेमकं तुम्हाला काय काय एडिट करता येणार आहे. जर तुमच्या फॉर्ममध्ये काही चूक झालेली असेल तरच फॉर्म एडिट करा, अन्यथा एडिट करायची आवश्यकता नाही आणि एडिट करण्यासाठी परत पेमेंट देखील करायची तुम्हाला गरज नाही. ठीक आहे, जर चूक झालेली असेल तरच एडिट करा, अन्यथा गरज नाही. तर कसं एडिट करायचा फॉर्म बघा, इंडिया पोस्ट GDSonline.gov.in ही वेबसाईट आहे. इथं यायचं तुम्हाला. इथं आल्यानंतर बघू शकता इथं अप्लाय ऑनलाईनवरती जे ऑप्शन आहे, इथं एडिट ॲप्लिकेशनचं ऑप्शन आहे, बघू शकता. याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे जो पण असेल तो, आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्याबरोबर तुमच्यासमोर बघू शकता अशा पद्धतीने ओपन होईल, ज्या ठिकाणी एडिट ॲप्लिकेशनचं ऑप्शन इथं तुम्हाला दिसणार आहे. इथं संपूर्ण तुमची माहिती येईल. बघू शकता काय काय एडिट करता येते ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. बघू शकता तुमचं रजिस्ट्रेशन नंबरवरती दिसेल. त्यानंतर तुमचं नाव इथं तुम्हाला एडिट करता येणार आहे. तुमचा मोबाईल नंबर एडिट करता येणार आहे. ईमेल ID इथून तुम्हाला पाहता येणार आहे. तुमची डेट ऑफ बर्थ देखील या ठिकाणावरून तुम्हाला एडिट करता येईल. तुमचं जेंडर या ठिकाणावरून तुम्हाला पुन्हा सिलेक्ट करता येणार आहे. कम्युनिटी म्हणजे तुमची जर कॅटेगरी चुकलेलं असेल तर ते देखील एडिट करता येणार आहे. याच्यामध्ये एक सर्कल एडिट करता येते. कुठलं तर बघू शकता तुम्ही 10वी कुठल्या सर्कलमधून पास केली ते एडिट करता येणार आहे. त्यानंतर इयर ऑफ पासिंग इयर हे देखील तुम्हाला एडिट करता येणार आहे. आधार कार्ड नंबर तुम्ही टाकू शकता. त्यानंतर तुमचं या ठिकाणी तुम्ही पर्सन विथ डिसॅबिलिटीमधून आहात का, येस नो करता येणार आहे. त्याच्यानंतर लँग्वेज स्टडीज इन सेकंडरी स्कूल, तुम्ही या ठिकाणी 10वीमध्ये कुठल्या लँग्वेज सिलेक्ट केलेले आहेत ते जर तुम्हाला बदलायचे असतील तर ते देखील एडिट करता येणार आहे. तुम्ही कुठे एम्प्लॉय म्हणून कामाला आहात का सध्या, तर इथं येस नो तुम्हाला करता येणार आहे. त्याचसोबत तुमचा फोटो तुम्हाला या ठिकाणी परत अपलोड करता येणार आहे. सिग्नेचर देखील या ठिकाणावरून तुम्हाला परत अपलोड करता येणार आहे. तर यापैकी तुम्हाला जर काय एडिट करायचं असेल तर तुम्ही एडिट करू शकतात. आता तुम्ही हा फॉर्म एडिटचा ओपन जर केलेला असेल तर पुन्हा एकदा सर्व तुम्हाला भरावं लागणार आहे किंवा तुम्हाला या ठिकाणी कॅन्सल करावं लागणार आहे. जर तुम्हाला एडिट करायचं आहे, तुम्ही संपूर्ण माहिती भरलेली आहे व्यवस्थित, तुम्हाला काय करायचं इथं सबमिट बटन ऑप्शन खाली आहे, ह्या सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा तुमच्यासमोर अशा पद्धतीने एक डिक्लेरेशन देण्यासाठी ऑप्शन येईल, ज्या ठिकाणी पाहू शकता इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे डिक्लेरेशन बॉक्समध्ये. परंतु त्याच्या अगोदर तुमची माहिती सर्व बरोबर आहे का, तुम्हाला जे एडिट करायचं होतं ते सर्व बरोबर आहे का ते चेक करायचं आहे. डिक्लेरेशनवरती क्लिक केल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे पुन्हा एकदा सबमिट होणार आहे. ती माहिती सबमिट झाल्यानंतर तुम्हाला आता पुन्हा काय एडिट करता येणार आहे बघा, तुमचा ॲड्रेस एडिट करता येणार आहे. तुम्ही नव्याने ॲड्रेस टाकू शकता. त्यासोबत क्वालिफिकेशन डिटेल्स, तुमचे मार्क्स देखील तुम्हाला एडिट करता येणार आहेत. खूप मोठी गोष्ट आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा बोर्ड तुम्हाला सिलेक्ट करायसाठी ऑप्शन आहे बघा. जे महाराष्ट्राचं बोर्ड आहे ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली बघू शकता या ठिकाणी रिझल्ट टाईप मार्क्स तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर तुमचे मार्क्स तुम्हाला टाकून घ्यायचे आहेत. आता व्यवस्थित मार्क्स टाकून घ्या. जसं की सायन्सचे मार्क्स 100पैकी किती आहेत. त्यानंतर इथं सिलेक्ट सब्जेक्टचं ऑप्शन आहे. तुमच्या मार्कशीटमध्ये पहिली लँग्वेज कुठली आहे किंवा दुसरी लँग्वेज कुठली आहे. आता इथे सेकंड लँग्वेजचं ऑप्शन आहे, तर सेकंड लँग्वेज मे बी हिंदी किंवा इंग्लिश असू शकते, ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि हे ते मार्क्स टाकून घ्यायचे आहेत. मॅथमॅटिक्सचे मार्क्स टाकायचे आहेत. त्यानंतर फर्स्ट लँग्वेज मराठी असू शकते तुमची तुमच्या मार्क्स शीटमध्ये. त्यानंतर थर्ड लँग्वेज हिंदी इंग्लिश असू शकते, ते तुम्हाला या ठिकाणावरून काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे आणि सर्व मार्क्स टाकायचे आहेत. CGPA स्कोअर पुन्हा टाकायची गरज नाही आणि सेव्ह आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि कंटिन्यू केल्यानंतर आता पुढे बघा
खूप महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला एडिट करता येणार आहे. तुम्हाला कुठे ॲप्लाय करायचं आहे, तुम्हाला ॲप्लिकेशन प्रेफरन्स देखील चेंज करता येणार आहे. तर ही तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. जिथे जास्त जागा आहेत तिथे तुम्ही ॲप्लाय करू शकतात. तुम्ही जर कमी जागा असणाऱ्या ठिकाणी ॲप्लाय केलेलं असेल तर ते देखील तुम्हाला तुमचं डिव्हिजन सिलेक्ट करता येणार आहे. बघू शकता या ठिकाणावरून तुम्हाला जे पण डिव्हिजन आहे ते या ठिकाणावरून सिलेक्ट करता येणार आहे. जसं की तुम्हाला चंद्रपूरमध्ये ॲप्लाय करायचं आहे तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. पुणे, बीड, अकोला, अहमदनगर कुठल्याही डिव्हिजनमध्ये तुम्हाला या ठिकाणी फॉर्म जो आहे पुन्हा एकदा एडिट करून टाकता येणार आहे. तर तुम्हाला जिथे ॲप्लाय करायचे ते डिव्हिजन या ठिकाणावरून तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा इथे तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहेत. प्रेफरन्स कसा द्यायचा आहे, समजा तुमची या ठिकाणी OBC कॅटेगरी आहे तर OBCमध्ये तुम्हाला ABPM पाहिजे की BPM पाहिजे. BPM ब्रँच पोस्टमास्टर पाहिजे असेल तर इथं बघायचं BPM OBCला ब्रँच पोस्टमास्टर आहे तर इथं तुम्ही 1 नंबरचा प्रेफरन्स द्यायचा आहे. त्यानंतर OBCला अजून कुठे कुठे जागा आहेत तिथं 2 नंबर द्यायचा आहे. असे संपूर्ण सिरियल वाईज तुम्हाला काय करायचे आहेत, प्रेफरन्स द्यायचे आहेत. जेवढे पण प्रेफरन्स आले ते सर्व भरायचे, तुम्हाला एकही सोडायचं नाही. त्यानंतर खाली घ्यायचं आहे. खाली इथं पहा तुमचं सर्कल महाराष्ट्र आलेलं आहे. सिलेक्ट डिव्हिजन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला कुठे जायचं आहे ते डिव्हिजन या ठिकाणावरून सिलेक्ट करायचे. समजा तुम्ही चंद्रपूरमध्ये फॉर्म भरताय आणि तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बीडमध्ये करायचे तर तुम्ही या ठिकाणावरून बीड देखील सिलेक्ट करू शकता. तर ही एक तुम्हाला फॅसिलिटी असणार आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही ॲप्लाय केलेले तिथं न करता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दुसऱ्या सर्कलमध्ये जाऊन देखील तुम्ही करू शकतात. ते सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला इथं डिक्लेरेशनवरती क्लिक करायचं आहे आणि खाली तुम्हाला स्क्रोल करून काय करायचं आहे, सेव्ह आणि प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. प्रेफरन्स देऊन सबमिट केल्याबरोबर बघू शकता GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 एडिटेड म्हणून खाली या ठिकाणी येईल. बघू शकता हा फॉर्म तुमचा ओपन होईल. इथं प्रिंटचं ऑप्शन आहे. इथून तुम्हाला हा फॉर्म पुन्हा एकदा प्रिंट काढून ठेवायचा आहे किंवा याची PDF फाईल तुम्ही सेव्ह करून तुमच्या फोनमध्ये किंवा ड्राईव्हमध्ये ठेवू शकतात. अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण फॉर्म A to Z 100% फॉर्म एडिट करता येणार आहे. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. ही संपूर्ण माहिती दिली आहे त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशीच पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.